ही वालाच्या बिरड्याची भाजी बघा, बघता क्षणी कोणालाही खावीशी वाटेल. तर नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. जर तुम्ही या पद्धतीने बिरड्याची भाजी बनवली तर ज्यांना वालाचं बिरडं जरासुद्धा आवडत नाही तेही अगदी आवडीने चाटून पुसून खातील. एवढी चविष्ट ही भाजी बनून तयार होते. तर चला वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे वालाचं बिरडं घेतलं आहे. एक दिवस मी वाल पाण्यामध्ये भिजत घातलेले आणि दुसऱ्या दिवशी एका कपड्यामध्ये बांधून वाल ठेवलेले, म्हणजेच 2 दिवस हे बिरडं होण्यासाठी लागतात. आणि तुम्ही बघू शकता किती छान असे वालाला मोड आले आहेत. हे वाल थोडे कडू असतात, पण जर तुम्ही या पद्धतीने ही भाजी बनवली तर वाल थोडेसुद्धा कडू लागणार नाही. तर चला आता वालाचं बिरडं साफ करून घेऊया. तर मी इथे गरम पाणी घेतलं आहे. आता या गरम पाण्यामध्ये हे वाल घालून घेते. गरम पाण्यामध्ये वाल घातल्याने वालाच्या वरची सालं लवकर निघतात. एकदम सोप्या पद्धतीने ही सालं पटकन निघतात, म्हणून 5 मिनटं गरम पाण्यामध्ये हे वाल घालून ठेवायचे. तर आता 5 मिनटं झाले आहेत. आता वाल आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच्यावरची सालं काढून घेऊ. तर बघा किती सहजपणे वालावरची सालं निघत आहेत. वाल गरम पाण्यात टाकल्यामुळे वालावरची सालं अगदी सहजपणे इथे निघत आहेत. आता अशाच पद्धतीने सगळे वाल मी इथे साफ करून घेणार आहे. अगदी 10 ते 15 मिनटात मी इथे हे वाल साफ करून घेतले आहेत. भाजी बनवण्यासाठी इथे वाटण करून घेऊ. त्यासाठी मी एक कांदा मोठा असा कापून घेतला आहे. थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, ओला नारळ घेतला आहे थोडासा, कोथिंबीर घेतली आहे, आल्याचा एक तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. याचं वाटण करून घेऊया. गॅसवरती एक कढई ठेवून घेतली. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल चांगलं गरम झालं आहे. 1 चमचा जिरे घातले. जिरे चांगले तडतडले की एक कांदा बारीक चिरून घालूया आणि लालसर गुलाबी रंगावरती कांदा परतवून घेऊया. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ, जेणेकरून कांदा लवकर गळला जाईल. 10-12 मी इथे कढीपत्त्याची पानंसुद्धा घातली आहेत. कढीपत्त्याची पानं घातल्याने भाजीला खूपच छान अशी चव येते. आता हे वाटलेलं कच्चं वाटण याच्यामध्ये घालून घेऊया. हे वाटण कच्चं असल्यामुळे 4 ते 5 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं. जेवढं चांगलं वाटण भाजू तेवढी चांगली भाजीला चव येते. आता 4 ते 5 मिनटं हे वाटण भाजून घेऊया. या वाटणामध्ये आता हळदी घालून घेऊ आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढा तुम्ही इथे लाल तिखट मसाला घालू शकता. मी इथे 1 चमचा लाल तिखट मसाला घालून घेतला आहे. मसाला वाटणामध्ये एकत्र मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये 1 टमाटर बारीक चिरून घातलं. टमाटर घातल्यानेही भाजीला खूपच छान अशी चव येते. आता हे सगळं परतवून घेऊ. थोडंसं वाटणाचंच मी इथे पाणी घालून घेतलं आहे आणि सगळं परत एकदा मिक्स करून घेऊ आणि 2 मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवून घेऊया. तर आता 2 मिनटं झाले आहेत. आता झाकण काढून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता वाटणाने तेल सोडलं आहे आणि वाटण किती छान असं दिसत आहे. वाटण एकदा परतवून घेऊ आणि 2 मिनटासाठी असंच वाटण भाजून घेऊया झाकण न ठेवता. तर आता वाटण चांगल्या प्रकारे भाजून झालं आहे आणि खूपच छान असा वाससुद्धा सुटलेला आहे. आता याच्यामध्ये हे वालाचं बिरडं घालून घेऊ. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा वालाच्या बिरड्याची भाजी बनवून खाऊन बघा. अगदी चिकन मटणापेक्षाही छान ही भाजी बनून तयार होते. सगळं बिरडं मसाल्यामध्ये एकत्र करून घेऊया आणि लगेच याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. सगळं मी आता वाटणामध्ये मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता परत याच्यावरती 1 मिनटासाठी झाकण ठेवून घेऊ पाणी न टाकता. तर आता 1 मिनटं झालं आहे. मी इथे झाकण काढून घेतलं आहे. आता हे बिरडं परत एकदा परतवून घेऊया
आणि बिरडं शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी घालून घेऊ. मी इथे वाटलेल्या वाटणाचंच पाणी वापरलं आहे. आता याला एक उकळी येऊन देऊया. या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा वालाच्या बिरड्याची भाजी बनवा. भाजी थोडीसुद्धा कडू लागत नाही. अगदी चिकन मटणासारखी ही भाजी बनून तयार होते. तर आता बिरड्याला उकळ आला आहे. आता 10 मिनिटासाठी भाजीवरती झाकण ठेवून घेऊ. तर इथे 10 मिनटं झाले आहेत. मी इथे झाकण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी बिरड्याची भाजी दिसत आहे आणि बिरडंसुद्धा चांगल्या प्रकारे शिजलं आहे. वरून 1 चमचा गरम मसाला घातला आणि कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया. तर आता वालाच्या बिरड्याची भाजी बनून तयार झाली आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.